शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होत नाही. अगदी सुषुप्तीत सुद्धा श्वासोश्वास चालू आहे की नाही हे कर्मच आहे. तुकोबराय तर म्हणतात, हागताई खोडीत चळण मोडवी ती काडी. म्हणजे मनुष्य शौचाला बसला तिथेही शांत बसत नाही, काहीतरी तो हालचाल करतच असतो, म्हणजे कर्मच आहे. कर्म न करता मनुष्य कधी राहू शकत नाही. पण कृतज्ञ जे कर्म करतो त्याला निषिद्ध कर्म म्हणतात, आणि कृतज्ञ जे कर्म करतो त्याला विहित कर्म म्हणतात. जसं की निषिद्ध कर्म म्हणजे काय, शास्त्राने जे सांगितलं इदम मा करू, हे करू नका, ते निषिद्ध कर्म आहे. उदाहरण बघा, कलंजम मा भक्ष, शराब मा पिब, असत्यम मा ब्रुयात, अधर्मम मा चर. मांस खाऊन हाऊस करी, जोडीने वैरी ठेविला, तुकोबराय बोलतात. म्हणजे जे निषिद्ध कर्म इदम मा करू, हे करू नका म्हणून सांगितलं. दारू गांजा मत पिवी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का सारी जिंदगी सबर जाएगी. पण एक वर्ग ऐकत नाही, आणि जो ऐकत नाही तो दुष्कर्म करतो. आणि दुसरं आहे विहित कर्म, जे शास्त्राने सांगितलं इदम करू, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सत्यम ब्रुयात, धर्मम चर. पुरुष प्रवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं विधान करतं त्याला विहित कर्म म्हणतात, आणि पुरुष निवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं विधान करतं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. सरळ सरळ जे करू नका ते निषिद्ध, जे करा ते विहित कर्म. असे कर्माचे मुख्य दोन प्रकार. ते विहितामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज न चुकता नियमाने आपण करतो ते नित्य कर्म. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम असलाच पाहिजे. काही नित्य नियमाविन अन्न खाय तोची श्वान. म्हणजे कुत्रा आणि मनुष्यामध्ये काहीच फरक नाही जर त्याच्या जीवनामध्ये कुठला तरी नित्यनेम नसेल तर. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. म्हणजे कुठला तरी नित्यनेम आपल्या जीवनामध्ये असलाच पाहिजे, कुठला तरी. एक आमच्या जगात जर्मनी, भारतात परभणी म्हणावा, आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी, त्या एक वारकरी, इष्टावन वारकरी, आणि त्या वारकऱ्याचा एक नित्यनेम होता. अंगावरती स्नान करताना पहिला गडवा पडला, तांब्या पडला का त्यांचा हरिपाठ सुरू व्हायचा. सुंदर ते ध्यान ओविटीवरी करकटवरी ठेवून या, आणि करत करत मग तुळशी पूजा वगैरे सर्व होईपर्यंत त्यांचा हरिपाठ संपायचा. ते नित्यनेम जीवनभर करत राहिले. त्यांचे प्राण गेले. घडलेली घटना आहे, काही दिवसापूर्वी घडलेली घटना आहे. प्राण गेल्याच्या नंतर ते आपण प्रेताला स्नान घालतो. स्नान घालण्याकरता पहिला तांब्या टाकल्याच्या नंतर लगेच सुंदर ते धनाअभंग चालू झाला. म्हणजे प्राण गेलेल्या अवस्थेत सुद्धा एक अभंग पूर्ण झाला. हा नित्यनेमाचा प्रभाव आहे. त्याच्याकरता आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. एक दररोज करतो ते नित्य कर्म. कामना ठेवून करतो, अपेक्षा ठेवून करतो ते काम्य कर्म. आपल्या वारीमध्ये तुम्ही आलात, सासवडच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला यावं लागलं. आम्ही पुढे चालत राहिलो. त्या वाहल्याच्या आसपास माझ्या गावातली एक आजी भेटली, 90च्या घरात गेलेली. तिच्या गौऱ्या मसनात गेल्या. म्हटलं, आजी इतक्या दिवस तू वारीला आली नाही आणि आता अशी अचानक कशी? तिने सांगितलं, वेडा आहेस का? म्हटले, ती 2 झाल्या, तिसरी चालू आहे, 2 बाकी आहे. तुम्हाला काय कळालं का? काही मला काहीच कळालं नाही त्यावेळेस. मी म्हटलं, आजी हे काय, 2 झाल्या, तिसरी चालू आहे, 2 बाकी आहे? मग त्या आजीने सांगितलं, अरे वेड्या, तुझा मित्र माझा नातू. म्हटलं, हो, गणपत. म्हणले, त्याचं लग्न होऊन म्हटलं 10 वर्ष झाले. म्हटले, आणखी मूलबाळ काहीच नाही? म्हटले, नाही झालं. म्हटलं, मला नाही माहिती. ते म्हटले, मी पांडुरंगाला नवस केला. आणि एक डाका प्रकरण आपण वारीत जातो त्यातला अभंग आहे. आंधळ्याशी डोळे देते, पांगळ्याशी पाय, वांझा पुत्र फळे, नवस पूर्वी ते विठा. ते वचन त्या आईजीने ऐकलं. पांडुरंगाला नवस केला, वंशाला दिवा दे, मी तुझ्या 5 वाऱ्या करेन. दिवा झाला, म्हणजे दिवा लागला, बाळ नातू झाला. आणि मग 2 केल्या, तिसरी चालू आहे, 2 बाकी आहे. मग कळालं आजीची वारी आहे, आपली वारी आहे, पण आजीचं काम्य कर्म आहे. कामना ठेवून केली ना, हे काम्य कर्म आहे. आणि एक प्रायश्चित्त कर्म असतं. आपल्याकडनं काही जाणून पाप घडतं, काही न जाणता पाप घडतं, त्यातून बाहेर पडण्याकरता केले जातं ते प्रायश्चित्त कर्म. त्याला ज्ञात पातक, अज्ञात पातक असं म्हणतात. आमचे गुरुजी साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आपल्याला कल्पना आहे. जाधव बाबांचे गुरुजी आहेत आनंद आश्रम स्वामी, आमचे आजी गुरु. आणि ते कन्हैया आश्रम आपल्या इंद्राणीच्या कडीला, ते ज्ञानेश्वरी मंदिराच्या जवळ एक कन्हैया आश्रम आहे, ते तिथे राहायचे. संन्यासी महात्मे, दंडी संन्यासी होते. आणि एक दुधाचं पातेलं, ते थोडंसं त्याच्यातलं झाकण बाजूला काढलं, चहा करणं चालू होता, आणि पातेलं दुधाने भरलेला आहे. तेवढ्यामध्ये एक मांजर आलं. ते मांजराला थिरथिर म्हटले, पण त्या मांजराला काही दुधाचा मोह आवरला नाही. ते मांजर पुन्हा पुन्हा दुधाकडे जाऊ लागलं. आता मांजराला दूध पाजू नये का? पाजलं पाहिजे, पण आजच्या पातेल्यात मांजराने तोंड घातलं म्हणजे ते वायफळ जाणार. मग त्यावेळेला ते थिर करायला लागले, पण ते मांजर काही हलेना नाही. यांच्या हातात कप होता तो, आणि तो कपच आता वजनदार कप, तो कप फेकला त्या मांजराच्या मर्मस्थानी लागला, ते मांजर मेलं.
पटकन ते मांजर भरून ते मांजर मेल्याच्या नंतर शेजारीच बगाराम जोशी आहेत, ते धर्मशास्त्रात ते चांगले जाणते. ते म्हटले आता मांजर मारू नये, पण ते माझ्याकडनं मेलं, प्रायश्चित्त काय सांगा. म्हणजे त्या पापातून सुटण्याकरता केलं जाते ते प्रायश्चित्त कर्म. मग ते बगाजीराम जोशीने सांगितलं काशी करा. काशी करा म्हणजे काशीला जा, 4 धामापैकी काशीला जा. म्हणजे गंगेचं स्नान करा, सिद्धेश्वराचा आपल्या विश्वनाथाचा अभिषेक करा, म्हणजे तुम्ही या मार्जार हनन म्हणजे मांजरीच्या वधाच्या पातकातून तुम्ही मुक्त व्हा. ते म्हटले एका मांजरा करता काशी. म्हटले हो केली पाहिजे. मग ते म्हटलं लागले मी बऱ्याच काश्या केल्या आहेत, एक काशी मांजराला समर्पण. विठ्ठल विठ्ठल पण समर्पण कोणी करावी लागले ना, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. त्याच्यामध्ये साधारण आणि असाधारण असा 2 प्रकार आहे. आपल्याला जे पाप कळालेलं आहे, कळतं पण बऱ्याच वेळेला वळत नाही, आणि मग कळालं तरी न वळाल्यामुळे जे पातक घडलं त्याला असाधारण त्या पातकातून निवृत्त होण्याकरता असाधारण प्रायश्चित्त केलं जातं. जसं मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाने देहाला मी म्हणू नये, तत्संबंधीला माझंही म्हणू नये, कशाचाच संग्रह त्याने करू नये. संन्यास तो त्याग संकल्पाचा असं तुकोबराय म्हणतात. पण मग या संन्यासाने चुकून जेवायला बसलेत आणि एक ऐश्वर्य संपन्न घरामध्ये जेवायला बसल्याच्या नंतर चांदीचं ताट आहे, सोन्याच्या वाट्या आहेत, आणि मग संन्यासाच्या मनात आले पूर्वीचे संस्कार जागे झाले, तर काय कळालं नाही. त्यांनी एक वाटी सोन्याची उचलली, झोळीत टाकली, ते घरी आले. पण नंतर कळालं अरे आपल्याला सगळ्याचा त्याग करायला सांगितलं, आपण वाटी घेऊन आलो, आता प्रायश्चित्त काय. मग त्यांनी सांगितलं द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा निर्जला उपवास, पाणी सुद्धा प्यायचं नाही. एखादा म्हणेल लोभी संन्यासी असेल तर तो म्हणेल मग मी 3 महिन्याचा करतो खाऊन पिऊन, तसं नाही. द्रव्य त्यागही करायचा आणि 3 दिवस पुन्हा उपवास करायचा, हे संन्यासाला सांगितलेलं प्रायश्चित्त असाधारण प्रायश्चित्त आहे. बरं आता कधी कधी आपण करायला जातो, पुण्य होतं पाप असंही घडतं, नकळत पातक घडतं. आणि नकळत घडलेलं जे पातक आहे त्याच्यातून सुटण्याकरता गंगेचं स्नान असेल, ईश्वर नामोच्चारण असेल, आपल्या देवाचं दर्शन असेल, नित्यनेम आपल्या तुळशीला पाणी घालणं असेल, हे साधारण प्रायश्चित्त आहे. म्हणजे मी कर्माचे मुख्य 2 प्रकार सांगितले, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. त्या विहित कर्मात 4 प्रकार पाडले, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त कर्म. त्यातलं नित्य कर्म ते हरिपाठाचं उदाहरण आपण दिलं, काम्य कर्म ते आजीचं उदाहरण दिलं, आणि प्रायश्चित्त कर्म संन्यासाचं किंवा हे दैनंदिन आपण सांगितलं. पण आजचं विहित कर्म आहे, निषिद्ध कर्म नाही. कोंडाळकर परिवाराने आपणा सर्वांना एकत्र करून हे जे कर्म आरंभलेलं आहे, मागच्या वर्षी केलं आणि हे आजही करतात, हे कोणतं कर्म आहे? विहित कर्म. हे निषिद्ध नाही. पण विहित कर्मात मला 4 प्रकार पडतात ना, त्यातलं हे नैमित्तिक कर्म आहे. कोणतं कर्म आहे? नैमित्तिक. कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं जातं ते नैमित्तिक कर्म, आणि त्या नैमित्तिक कर्मात पुन्हा 3 प्रकार पडतात. विठ्ठल विठ्ठल नैमित्तिक कर्मामध्ये 3 प्रकार पडले जातात. एक असतं ते भगवत ऋणातून उतराय होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म, दुसरं आहे संत ऋणातून उतराय होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म, आणि तिसरं असतं पितरांच्या ऋणातून उतराय होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म. आजचं कोंडाळकर परिवाराने जे केलेलं आहे ते पितराच्या ऋणातून उतराय होण्याकरता केलेलं हे नैमित्तिक कर्म आहे, आणि ते केलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुकोबराय जे म्हणतात ते आपल्याला म्हणता येणार नाही. काय? माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, माझे झाले माझे माझे झाले माझे माझे झाले गया भजन, 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 पितले पितराचे ऋण, माझे झाले गया भजन, पितले पितराचे ऋण, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, पितले पितराचे ऋण, माझे झाले गया भजन, पितले पितराचे ऋण, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन, पितले पितराचे ऋण. ऋण निर्देश म्हणून हा जर सोहळा असेल तर ऋण म्हणजे काय आपल्याला पहिले कळायला पाहिजे. ऋणामध्ये प्रकार आहेत, ऋण 3 आहेत. ऋण म्हणजे कर्ज आहे, आणि ऋणामध्ये 3 प्रकार आहेत. आता ऋण जो मानतो त्याला कृतज्ञ म्हणतात, त्या संबंधी विचार आपण थोडासा करून आलो. 3 ऋण मुख्य आहे आपल्यावर.
अहितापासून काढिती हित देऊन वाढविती नायगा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. आपली भारतीय संस्कृती ज्याच्यामध्ये दडलेली आहे तो म्हणजे कोण आहे? वेद आहे. वेद आहे. वेदामध्ये आपली संस्कृती दडलेली आहे. आणि आपला भारत देश म्हणजे हा विशेष देश आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेच नाही. तुम्ही बघा ना, अमेरिका श्रीमंतीने ओळखला जाणारा देश आहे. जपान कर्तृत्वाने ओळखला जाणारा देश आहे. इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जाणारा देश आहे. आणि जगाच्या पाठीवर आपलाच भारत देश हा संस्कृतीने ओळखला जाणारा देश आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशासारखी संस्कृती कुठेही नाही. आणि मग संस्कृती प्रधान आपला देश असल्यामुळे जिवंत असताना संस्कार, जन्माला येण्या अगोदर संस्कार, जन्माला आला की संस्कार, बालपणी संस्कार, कुमारपणी संस्कार, तरुणपणी संस्कार, अगदी मृत्यूच्या अगोदर संस्कार, मेल्याच्या नंतर संस्कार, गेल्याच्या नंतरही संस्कार. त्यातलाच हा एक संस्कार. विठ्ठल विठ्ठल. जन्माला येण्या अगोदर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कार केला जातो. त्याला म्हणतात गर्भधान नावाचा संस्कार. आणि तो जर योग्य पद्धतीने झाला ना, आपल्याला पाहिजे तसं संतती आपल्याला जन्माला घालता येते. तो कोबऱ्या म्हणतात वाय तळा तो त्याचा नव्हे काही मायबापी वेळ न साधलेली. नाथबाबा म्हणतात काय माय गेली इथपर्यंत बोलतात ना, म्हणजे संस्कार योग्य झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पहिला असतो तो गर्भधान संस्कार. त्याच्यानंतर केला जातो तो बाळ जन्माला आलं का द्वादश अन्नी पितू नाम करूयात. 12व्या दिवशी नामकरण संस्कार, नंतर चौल कर्म संस्कार, व्रतबंध संस्कार, उपनयन संस्कार, अनेक संस्कार केले जातात. एकदा बाळ वयात आला तर मग भलता स्त्री भलतानर मैथुनी होय वर्ण संकर तो चुकवा या प्रकार विवाह निर्धार नेहमीला देते. आमचे गुरुजी नेहमी विचारतात, आपल्या देशामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये संस्कारित संतती जन्माला यावी का संकरित यावी? उत्तर आहे संस्कारित यावी. संकरित नको का? संकरो नरका यावी कुलक नानाम कुलश्य पतंती पितृ हे शामलुप्त पिंडुत क्रिया. संस्कारित संतती जन्माला आली पाहिजे. आणि मग संस्कारित संतती जन्माला येण्याकरता संस्कार योग्य झाला पाहिजे. आणि तो केला जातो. मग तो भलता स्त्री भलता नर मैथुनी होय वर्ण संकर तो चुकवावा या प्रकार विवाह निर्धार नेहमीला वेदे म्हणजे विवाह संस्कार. आणि शरीर गलित गात्र होतं. एखादी आपल्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी आहे, तिची योग्य वेळेला सर्व्हिसिंग केली का लाईफ चांगली देते, ॲव्हरेज चांगलं देते. तसंच या शरीराचं सुद्धा आहे. या शरीराला सुद्धा स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे, परता नाश आहे. शरीर दुःखाचे कोठार आहे. आणि मग या शरीरामध्ये सुद्धा आपल्याला भगवत तत्व प्राप्ती होण्याकरता हे साधन योग्य टिकून राहावं. त्याच्यामध्ये शारीरिक बल, मनोबल, बुद्धिबल हे आपल्याला लाभावं याच्याकरता काही संस्कार केले जातात. आपल्याकडे त्याला अभिष्ट चिंतन सोहळा असं म्हणतात. त्याने काय होतं? अभिवादनशील असे नित्य वृद्धोपसे विनाचत्वाद तसे वर्धनते आयु विद्या यशो बलम. त्याचं आयुष्य वाढतं, आयु विद्या ज्ञान वाढतं, यशो टाकल्याला पाऊल मागे घ्यावं लागत नाही, आणि बलम शारीरिक मानसिक बौद्धिक बल सुदृढ होतं. तो प्रकारचा एक संस्कार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे केला जातो मनुष्य गेल्याच्या नंतर त्यातले काही संस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या घरातली परिवारातली एखादी व्यक्ती गेली तर आपण सगळ्या नातेगोत्यातल्या मंडळीला बोलून घेऊन पहिला संस्कार केला जातो. आपण हिंदू आहोत म्हणून शवदहन संस्कार, अग्निडाव आपण म्हणतो, शवदहन संस्कार केला जातो. त्याच्यानंतर अस्थिमिलन संस्कार, सावडण्याचा विधी केला जातो. आणि 10व्या दिवशी केला जातो तो काहक स्पर्श संस्कार, आपण त्याला दशक्रिया असं म्हणतो. 15 दिवसांनी केलं जातं मग ते पाक्षिक श्राद्ध, महिन्याने केलं जातं मासिक श्राद्ध, 5 महिन्याने केलं पंचमास श्राद्ध, षणमास श्राद्ध, आणि वर्षाने केलं तर ते वर्ष श्राद्ध. पण एखादी व्यक्ती संत तुल्य असेल तर त्यांचं होतं ते पुण्यस्मरण. बाबांचं असते द्वितीय पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. हे 3 ऋण आहेत आपल्यावरती. वेद आपल्याकडे किती आहेत? 4 वेद आहेत. काय ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. वेद शांतवेद, अंतवेदाचा अंतिम भाग म्हणजे ज्ञानकांडाचा 4000 श्रुती आहे. आणि ते प्रतिपादन करणार उपनिषद आहे. उपनिषदामध्ये उप म्हणजे जवळणे म्हणजे निश्चयाने, आणि शत्रुन विसरणे बसवणे असा 2 उपसर्ग आहे आणि 1 धातू आहे. तर ज्याच्या चिंतनाने आपली वृत्ती अनात्म्यापासून निघून ती आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचवते त्याला उपनिषद म्हणतात. आणि असे ज्ञानप्रधान 10 उपनिषदे. उपरी 10 उपनिषदे. जीवदारी ज्ञान मकरंदे ती कुसुमी मुकुटे सुगंधे शोभती भली. 10 उपनिषद आहे. मोजा तुम्ही. केन, कठ, मुंड, मांडुक्य, ईशान्य, बृहदारण्य, कायतरे, तैतरे, छांदोग्य आणि प्रश्न अशी 10 उपनिषद आहे. त्या 10 उपनिषदामध्ये शिक्षावल्ली नावाचं प्रकरण आहे. आणि त्या शिक्षावल्ली नावाच्या प्रकरणामध्ये मनुष्यावर जन्मताच काही ऋणाचा निर्देश केलेला आहे, कर्जाचा निर्देश केलेला आहे. ते 3 ऋण आहेत. एक देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. देवऋण म्हणजे देवाचे आपलं ऋण आहे, कर्ज आहे.
ऋषी ऋण म्हणजे संत महापुरुष, आणि आपले माता पिता त्याला पितृऋण असं म्हणतात. आता जी लोक देवच मानत नाही ती माझ्या समोर नाहीत, त्यांच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही, त्याला नास्तिक म्हणतात. त्यांच्याबद्दल काय बोलायचं, काय तुकोबराच्या भाषेत देव धर्म चांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजते, विषयी गोंधळ गाजते, विषयी गोंधळ गाजते. देव धर्म पडिले सकळ विषयी देव धर्म चांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. अर्थात असा जो वर्ग आहे त्यांच्याकरता आजचं कीर्तन नाही, ती कीर्तनाला आली नाही, मग त्याबद्दल बोलणं म्हणजे आपला वेळ घालवणं आहे ना. जो आस्तिक वर्ग आहे त्यांच्याकरता हे चिंतन चालू आहे. मग त्या तीन ऋणाचा निर्देश केलेला, एक देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. त्याच्याकरता उपनिषदामध्ये स्पष्ट वचन आहे, ऐका आपण. देव ऋणाकरता उपनिषद सांगतं देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्य. ऋषी ऋणाकरता उपनिषद सांगतं स्वाध्यान मा प्रमदितव्यम. आणि पितृ ऋणाकरता उपनिषदाचे वचन आहे प्रजातंतु मा व्यवच्छसी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिने हा जीव दिला दान करीन चिंतन, जग जीवन नारायण काय गुण दयाती. जीव दिला दान करीन चिंतन, जग जीवन नारायण काय गुण. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जन तू दिला जीवन भवरोग. हात पाय बोलाया वचन, जन तू दिला. दोन्ही वचन तुकोबरायचे कोणा करताय, देव ऋणा करताय. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाची. आता जी लोक देवच मानत नाही त्यांनाही विचारा तुम्हाला चालवणारा कोण आहे, उत्तर आहे देवच आहे. एक नास्तिक व्यक्ती होता, देव धर्म चांदी पडिले सकळ म्हणून देवच नाही या जगात त्यांनी अस्खलित व्याख्यान दिलं. इतकं व्याख्यान दिलं सभानिष्ठी डोलत होती, बऱ्याच जणांचा निश्चय झाला देव जगामध्ये नाही. आणि नंतर त्याला मी विचारलं काय 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 तुमची वाणी आहे, हा हा लाजवाब, काय बोलताय तुम्ही, कसं बोलता. ते म्हणले देवाची कृपा, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे देव नाही असा तो व्याख्यान देतो. सगळ्या लोकांचा निश्चय होतो. त्याला विचारलं तुम्ही इतकं अस्खलित व्याख्यान कसं देऊ शकता, ते म्हणतात देवाची कृपा. म्हणजे ते काय करतात, देव मानतात. आणि खरं आहे देवाने आपल्याला इतकं अनमोल दिलेलं आहे, आपण त्याला बेमोल समजतो, हा भाग गौण आहे. पण देवाने दिलेलं ते अनमोल आहे. या शरीराचा एक एक पार्ट किती अनमोल आहे हो, एक किती अनमोल आहे. आपल्या महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं कोण हो, विलासराव देशमुख, बरोबर नाही का. मग यशवंतराव. छान, विठ्ठल विठ्ठल यशवंतरावच्या. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे आले ते विलासराव देशमुख. ते विलासराव देशमुख मेले त्यावेळेला वर्तमानपत्र मी वाचलं होतं, लोकमत वर्तमानपत्र. त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री महोदयाला का मारावं लागलं तर शरीरातलं माऊली एक यकृत नावाचा छोटासा पार्ट भेटला नाही वेळेला, म्हणून त्यांना जावं लागलं. जावं तर आपल्यालाही लागणार आहे, ते गेलेत, आपणही जाणार आहोत. पण मुख्यमंत्र्याच्या प्रॉपर्टीला या शरीरातल्या एका यकृत नावाच्या अवयवाची मोल जर मोजता येत नसेल तर किती अनमोल हे शरीर आहे. आणि इतकं अनमोल शरीर फ्री ऑफ चार्ज, नाही इन्कम टॅक्स न लावता, कुठलाही जीएसटी कर देखील न लावता परमात्मा आपल्याला ही प्रॉपर्टी वापरण्याकरता देतो. मग देवाचे आपलं ऋण नाही का, देव ऋण आहे, देव ऋण आहे. बरं, आपण जन्माला येण्या अगोदर तुकोबराने आपल्याकरता आपल्या माथ्याचे विचार सुदृढ राहण्याकरता गाथा अभंग गाथा लिहून ठेवली. नंतर आपलं मुमुक्षत्व जे आहे ते मुक्तीमध्ये परिवर्तित होण्याकरता ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. आणि आपला मृत्यू हा सोहळा होण्याकरता आपले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य, असा मृत्यू आपला सोहळा होण्याकरता तुकोबराने आपल्याकरता, आपल्या त्या नाथबाबाने आपल्याकरता एकनती भागवत दिलं. मग या ऋषीचे या संतांचे आपलं ऋण आहे, म्हणून त्या संत ऋणातून उतराई होण्याकरता आपण त्यांची पुण्यतिथी करतो.
आणि आपले जन्मदाते आई वडील त्यांचे आपलं ऋण आहे, त्यांचे आपलं उपकार आहे. किती उपकार आहे ते सांगता येण्याजोगे नाही. ज्ञानोबराय आई वडिलाबद्दल बोलताना म्हणतात, बाळकाचे धने दाईजे का शिष्याचे झाले होईजे, हे श्रीगुरूचे जाणे जे का प्रसवते या. स्तनपान करून बाळ तृप्त झाल्याच्या नंतर किती आनंद होतो हा एका आईलाच कळतो, आणि शिष्याला बोध झाल्याच्या नंतर किती आनंद होतो गुरुला कळतो. विठ्ठल विठ्ठल अंगा जीवाची संपत्ती वेचुने करी बाळाची पाळती, परी उबगणे ही स्थिती न पाहे माय. ती आई रक्त आटवते, श्वास आटवते, हाड झिजवते, आपली ताण भूक मारते, आणि त्या बाळाचं उदरात असताना संगोपन करते, बाहेर आल्याच्या नंतरही संगोपन करते. पण ती कधी कंटाळी का? उत्तर आहे नाही, कंटाळत नाही. ती माय आहे. अही ती कोपणी सोप लालनी मऊ दैशी पुष्पती मातेचे का स्वरूप दैशी होय. आणि बापाही तेच बघा. बऱ्याच वेळेला आईबद्दल सगळेच कवी, सगळेच व्याख्याते, सगळेच चिंतक नेहमी बोलतात, पण प्राय हा बापाला विसरून जातात. पण जितकी आई महत्वाची आहे तितका बापाही महत्वाचा नाही. बापाही आपल्या जीवनात महत्वाचा. आता काही बाप त्यामध्ये व्यसनी असतात, तापट असतात, मारजोड करणारे असतात, रागीट असतात. पण सगळेच बाप असे असतात असं नाही. बरेच बाप जबाबदारी दक्ष असतात. आपण एखाद्या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो, चांगल्या फर्स्ट मार्काने पास झालो, नाचत येतो, आईला आनंद होतो, आई कुरवाळते, पदराखाली घेते, आपले आसू पोचते, मस्तकाचं अवग्रहण करते. पण अशा वेळेला पेड्याचा बॉक्स घेऊन दुकानावरून येणारा कोण असतो? आपला बापच असतो. मग त्या बापाला विसरून चालेल कसं? आपल्याला रोजची चिदरी करून ताजा स्वयंपाक करून भरवणारी आपली आई असते, हे निश्चित आहे. पण आपल्या जन्माची शिदुरी तयार करणारा आपला बापच असतो. प्रभू रामचंद्राचा विचार करत असताना आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. कोणाला? माता कौशल्याला. प्रभू रामचंद्राचा विचार करताना कौशल्य मातेचं नाव घ्यावं. पण राम राम 6 वेळत म्हणून या जगाचा प्राण, रामाच्या विरामध्ये प्राण त्याग करणारा महाराज दशरथाला विसरून चालेल? प्रभू रामचंद्र करता 6 वेळेला राम नाम घेतात, आणि राम जर दिसत नसेल तर या शरीराला नाही आराम. धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम. रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो. नाही जीवा प्यारा, नाही जीवा प्यारा गौरा, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम. प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा विचार करत असताना कौशल्य मातेची आठवण होती. पण रामरायाच्या विराहामध्ये 6 वेळेला राम म्हणून प्राण त्यागणारा बाप दशरथाला विसरून चालणार नाही. गोपाल कृष्ण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार. गोपाल कृष्णाची आपल्याला आठवण होते, व्हावी. पण ज्या वेळेला गोपाल कृष्णाच्या व्यवस्थित आपल्याला माता यशोदा, नंतर देवकी माता यांची आठवण होते. पण त्याच वेळेला हाचिनी माता न फिरे माघारी, बैसली शेजारी गोविंदाच्या, नाकात तोंडात पाणी चाललं तरी एकतर प्राण देहमुआ पाताय आम्ही कार्यमुआ साधय आम्ही, देह जाऊ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. एकतर त्या गोकुळामध्ये कृष्णाला पोचवेल, नाही तर हा वसुदेव जगातच राहणार नाही असा म्हणणारा बाप होताच ना. त्यावेळेला वसुदेवाने जर तिथे पोचवलं नसतं तर मागच्या 6 कंसाने काय केलं आपल्याला माहिती नाही का? अर्थात तो परमात्म्याला काही करू शकत नाही, हा भाग गौण आहे. पण बाप, आपल्या बापाचं प्रेम काय असतं ते आपल्याला पाहायला भेटतं ना. अगदी राजे शिव छत्रपती काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अकेला शिव आगर न होता तो तुम हम सबकी सुनता हो जाती. म्हणतात घासल्या विना धार नाही तलवारीच्या पात्याला, राजा शिव छत्रपती विना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातेला. अरे मराठ्याची जात आमची हरणे आम्हाला माहित नाही, जोपर्यंत मैदानात उभे आम्ही जिंकणे नियतीला शक्य नाही. असा एकच एक मंत्र 18 पगड मावळ्याला एकत्र करून 5 पाचही 10शाही करून हिंदवी स्वराज्य गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फडकवणारा राजे शिव छत्रपती. त्या शिव छत्रपतीचं नाव आल्याच्या नंतर माता जिजाऊ येते. जय भवानी जय शिवाजी म्हणताना जिजाऊ मातेचाही जय जयकार आपण करतो. पण त्याच वेळेला कर्नाटक प्रांतामध्ये राहून
त्या अली बादशाला जबाब द्यायचा, त्या बडी बेगमचं मर्जी सांभाळायची आणि इकडे राजाला कुमकही पुरवायची. त्यावेळेला राजे शहाजीची किती ओढताण झाली असते हा विचार करावा लागेल ना. म्हणजे बाप सुद्धा विसरून चालणार नाही. त्या पितृ म्हणताना माता आणि पिता दोन्ही आले आणि दोन्ही तितकेच मोलाचे आपल्या जीवनात आहे. तर या कोंडाळकर परिवाराने त्या पित्याच्या ऋणातून उतरा होण्याकरता 1 वर्षच पुण्यस्मरण करून थांबलेलं आहे. तर द्वितीय वर्षात पुन्हाही पुण्यस्मरण, मला वाटतं द्वितीय वर्षच नव्हे, जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण ते केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अगदी ते भव्य दिव्य प्रमाणात करावं असं नाही. आपली जशी कुवत असेल, जशी ताकद असेल, जसं परमात्म्याने आपल्याला सामर्थ्य दिलं त्याप्रमाणे 2 पात्र उठवा, छोटंसं भजन करा, पण पुण्यस्मरण आपण आई वडिलांचं केलं पाहिजे. आणि त्या पितृऋणातून उतराई होण्याकरता जागलेला हा परिवार आहे. म्हणजे 3 ऋण मी सांगत होते, देव ऋण, ऋषी ऋण आणि आजही पितृऋण. आणि ते पितृऋण महाराज म्हणतात माझं काय, देव ऋणातून उतराई होण्याकरता जयंती करतात. रामनवमी, गोकुळाष्टमी, नृसिंह जयंती, दत्त जयंती हे सगळे देव ऋणातून उतराई होण्याकरता केलेले सोहळा आहे. ऋषी ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचा समाधी सोहळा, पुण्यतिथी महोत्सव, वैकुंठ गमनाचा सोहळा केला जातो. आणि पितृ ऋणातून उतराई होण्याकरता वर्ष श्राद्धादी सोहळा केला जातो. महाराज म्हणतात माझे झाले गयावर्जन. केलं काय, फिटले पितराचे ऋण, पण त्याकरता केलं काय, पिंड पधारी 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 पिंड पदावरी पिंड पदावरी दिला बोलिये करी दिला बोलिये करी माझे झाले गयावर्जन. तुकोबरा म्हणतात पिंड पदावरी दिला आपुले करी. पिंड पदावरी म्हणत असताना थोडं श्रोत्यांनी लक्ष द्या बरं का. पिंड पिंड म्हणजे काय आहे, आपण बघा दशक्रियाला काय करतो, पिंड पाडतो बरोबर ना. त्या पिंडामध्ये काय काय गोष्टी असतात, तीळ असतात, सातू असतात, येव असतात, बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या जातात आणि तो पिंड आपण पाडतो. काक स्पर्श होतो आणि मग त्यावेळेस आपण ऋणमुक्त झालो असा आपल्याकडे धार्मिक संस्कार केला जातो. तो पिंड या ठिकाणी घेतला नाही, हा पिंड तुकोबरा घेतात. तोही पिंड आहे आणि हाही पिंडच आहे. तोही पिंड जड आहे, हाही पिंड जड आहे. तोही पिंड दान करावा लागतो, हा इच्छा नसली तरी काळ घेऊन जातो. नको नको मना तो माझ्या काळ आला श्रवणी सावया, काळ आला जवळी सावया सावया. नको नको म्हणा
नको मना गुंतू माया जाळी. या पिंडाचा आपण तादात्म्य घेतो. हे पिंड म्हणजे मी किंवा माझा आपण म्हणतो, पण जी वस्तू आपली असते ती आपल्याला सोडून जाऊ नये. हा पिंड जर आपला असेल तर आपल्याला सोडून जाऊ नये, पण जातो की नाही? बरं कधी जातो, केव्हा जातो हेही सांगता येत नाही. मासी पाक पाकडे तवहे सरे. याची जाण्याची वेळ आल्याच्या नंतर मासेला पंख फडफडायला वेळ लागेल, तितका सुद्धा वेळ या पिंडाला सुद्धा जाण्याकरता लागत नाही. म्हणून हा पिंड आहे, चांगला आहे, धडधाकट आहे, तोपर्यंत आपण ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्या पिंडामध्ये जशा अनेक गोष्टी असतात तशा याही पिंडामध्ये अनेक गोष्टी आहेत. हा आपल्याला दिसायला एक देह आहे, आणि याच्यात किती देह आहे? आणखी याच्यात देहात आणखी देह आहे ना. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, माकारण देह आहे, अतिकारण देह आहे, असे 5 देह आहे. स्थूल देह पंचमहाभूताचा गोंधळ केला, एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देह तो 5 झाले कर्माचे गुणी गोंतले भोवतेचे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. असं पंचमहाभूताचं पंचकरण करून बनलेला तुमचा मला दिसतो, माझा तुम्हालाही दिसतो, जो इंद्रिय गोचरत्वम स्थूलत्वम जो डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात. आणि आपल्याला डोळ्याला दिसतो ना, हा काय स्थूल देह आहे. याच्या आत आहे तो सूक्ष्म देह आहे. त्याच्यामध्ये 16, 17 किंवा 19 घटक असतात. मोजा तुम्ही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 त्रिक, 15 हे डोळे आहेत, है ना. चक्षुर इंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, घ्राण इंद्रिय, रसन इंद्रिय, त्वग इंद्रिय, अशी किती इंद्रिय झाली? 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रिय. डोळ्याने आपल्याला रूप कळतं, कानाने आपल्याला शब्द कळतो, घ्राण इंद्रियाने आपल्याला गंध कळतो, रसन इंद्रियाने रस कळतो, त्वग इंद्रियाने स्पर्श कळतो. 5 विषयाचं ज्ञान या 5 ज्ञानेंद्रिय होतं, म्हणून 5 झाली ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय ज्याने आपण क्रिया करतो, जसं की वाणीने आपण बोलतो, हाताने आदान प्रदान करतो, पायाने गमनागमन करतो, आणि गुद सृष्णाने मलमूत्राचं विसर्जन करतो किंवा रतिक्रीडा करतो. हे 5 क्रिया करतो, म्हणून 5 झाली कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10. आणि 5 प्राण आहे, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. ही झाली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण झाली 15. आणि एक अंतकरण किती झाली? 16. पण ते अंतकरणातले 2 घेतले, मन आणि बुद्धी, 17. आणि अंतकरणातली 4 घेतली, पहिली 5 आणि पुन्हा 4, आपलं पहिली 15 आणि 4 किती झाली? 19. अंतकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. असा 19 घटकाद्वारा किंवा 17, 16 घटकाद्वारा बनतं. त्याला म्हणतात काय? सूक्ष्म शरीर. पहिलं स्थूल शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर, तिसरं आहे कारण शरीर. कारण शरीर कशाला म्हणतात? तर घनीभूत असणारं अज्ञान, काय स्थूल अविद्या, त्याला कारण शरीर म्हणतात. अगदी सोपं बोलायचं म्हटलं तर आपण झोपतो ना, माऊली म्हणतात निद्रिताची शेजीशी साप्तेशी उर्वशी. सुषुप्ती अवस्था तिथे जे असतं ते कारण शरीर. स्वप्न अवस्थेत व्यवहार करतं ते सूक्ष्म शरीर, आणि जागृतीत व्यवहार करतं ते स्थूल शरीर. किती झाली? हे 3 शरीर. आणि ज्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी असा बोध होतो ते आहे महाकारण शरीर. अशा अनेक शरीराचा बनलेला हा सुद्धा पिंड आहे. तो पिंड जशा अनेक गोष्टी आहेत तसे याही पिंडात अनेक गोष्टी आहेत. आणि उपमान आणि उपमेय यामध्ये उपमा अलंकार नाही, तो कोबराय बोलतात. उपमान आणि उपमेय यामध्ये काहीतरी सादृश्य असल्याशिवाय उपमा अलंकार होत नाही. सादृश्य म्हणजे सारखेपणा, म्हणजे तद भिन्नत्वे सती तद्गत भूय धर्म उत्तम सदृश्यत्व. काय काय सारखेपणा? जसा तोही पिंड कावळा भक्षण करतो, हा पिंड काळ भक्षण करतो. देह काळाचे धन कुबेराचे, स्थिती मनुष्याचे काय. म्हणजे त्या पिंडाला कोणीतरी खातो, याही पिंडाला कोणीतरी खातो. तोही पिंड नश्वर आहे, हाही पिंड नश्वर आहे. त्याही पिंडात अनेकत्व आहे, याही पिंडात अनेकत्व आहे. तो पिंड साधी शांत आहे, हाही पिंड साधी शांत आहे. तो पिंड परिच्छिन्न आहे, हाही पिंड परिच्छिन्न आहे. तो पिंड हा स्वगत सजती विजाती भेदाने सहित आहे, आणि हाही पिंड स्वगत सजती विजाती भेदाने सहित आहे. अर्थात त्या पिंडामध्ये या पिंडामध्ये बरंच काही साम्य आहे, पण तो पिंड वेळेला केला, तिथीला केला तर पितृऋणातून उतराई होता येतं, तो 16 संस्कार पार पडतो. तसा हा पिंड योग्य पद्धतीने आपण जर भगवत चरणी समर्पित केला तर येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ईर झारे शिरापडी. माऊली म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे तुकोबराय म्हणतात. नाथबाबा म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे तुकोबराय. म्हणजे सगळ्या संतांनी आपल्याला या शरीराचं महत्व सांगितलं. कबीरदासजी म्हणतात
लखतवऱ्यांची फेरे फिरकल लखतवऱ्यांची फेरे फिरकल लखतवऱ्यांची फेरे फिरकल सुंदर नरतम पाया दिन गये अरे 2 दिन गए सदर पटर में फिर सवरांती आया 2 दिन गए सदर पटर में फिर सवरांती आया बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 हे औषधात का मानव देह औषधात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया औषधात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया अरे खाया पिया खाया पिया तुझे सोया नाक जमाना सोया राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 अर्थात त्या पिंडाचा सद्विनियोग केला तर आपल्याला पितृनातून उतराई होता येतं आणि याही पिंडाचा सद्विनियोग केला तर याही पिंडाच्या माध्यमातून आपल्याला पितृनातून उतराई होता येतं. पण काय करावं लागतं तर पिंड पदावरी दिला आपुली करी. कर शब्दाचा अर्थ हात पण आहे आणि कर शब्दाचा अर्थ या ठिकाणी लाक्षणिक अर्थ पाहिला तर कर शब्दाचा अर्थ कर्म आहे कर शब्दाचा अर्थ उपासना आहे कर शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. विठ्ठल कर्मठ असेल तर कर शब्दाचा अर्थ कर्म आहे म्हणजे कर शब्दाचा अर्थ कर्म आहे. उपासक असेल तर कर्म शब्दाचा अर्थ भावना घ्या आणि ज्ञानी असेल तर कर्म शब्दाचा अर्थ विचार घ्या. कारण विचाराने सुद्धा आपल्याला पिंड समर्पण करता येतं भावनेने सुद्धा हा पिंड समर्पण करता येतो आणि कृतीने देखील पिंड समर्पण करता येतो. कृतीने पिंड कसा समर्पण करायचा जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. जेही आपण कर्म यत करोशी यत स्नासी यत जुहोसी ददासी यत यत तपस्सी कौंते तत्पुरुषव मदर्पणम. हे कर्माच्या द्वारा पिंडाचं समर्पण करता येतं आणि भावनेच्या द्वारा कसं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तो परुत अश्नामी प्रयतात्मना. आणि ज्ञानाच्या द्वारा मनमना भोमद भक्तो मध्या जिमाम नमस्कुरु मामे वैशिषी युक्तोय व मात्मान मत्परायणा किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम तास्त्रोप पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थात विचाराने आपण देहच परमात्म्याला समर्पित करणं किंवा जे जे काही काया वाचा मनाकडनं घडणारं कर्म आहे ते भगवंताला समर्पित करणं. भावनेच्या प्रांतात गेला तर प्रत्येक असणारी वृत्ती परमात्म्याला समर्पित करणं आणि विचाराच्या प्रांतात गेलं का जीव नावाचं तत्व परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित केला तर मग आपण पितराच्या ऋणातून मुक्त होतो. पिंड पदावरी तिला आपुली करी. आणखी काय केलं अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले
केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. तुकोबराय एक विचाराच्या प्रांतातून ऋणातून उतराई व्हायचं कसं ते सांगतात. भावनेच्या प्रांतातून ऋणातून उतराई कसं व्हावं पितृऋणातून त्याचंही मार्गदर्शन करतात. आणि क्रियेच्या प्रांतातून ऋणातून उतराई व्हावं कसं याचंही मार्गदर्शन आजच्या एकाच अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. महाराज म्हणतात केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. स्वप्रतिपादिकत्व सती सोयीतर प्रतिपादिकत्व उपलक्षणत्व या न्यायाने कर्मांतर म्हणताना मी म्हटलं तिथे ज्ञानांतर धर्मांतर आणि कर्मांतर असे तिन्ही अभिप्रेत आहे. मग कर्मांतर करणं म्हणजे काय, धर्मांतर करणं म्हणजे काय आणि ज्ञानांतर करणं म्हणजे काय. कर्मांतर करणं म्हणजे आपली प्रत्येक कृती भगवान परमात्म्याला समर्पण करणं. धर्मांतर करणं म्हणजे आपली प्रत्येक भावना परमात्म्याला समर्पित करणं. आणि ज्ञानांतर करणं म्हणजे आपला प्रत्येक असणारा विचार किंवा आपली निश्चयात्मिक असणारे बुद्धीच परमात्म्याच्या चरणी ठिकाणी ती समर्पित करणं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका राजे सकळ. हे दृष्टांताने आपल्याला कळायला अजून सुलभ पडेल. आपल्याकडे महाभारती नाही ती नोहीची लोके तीही येणे कारणे म्हणिपी पायी व्यात उचिष्ट जगत रहे. त्या महाभारतामध्ये तिन्हीच समर्पण आले. कर्मांतर आलं, धर्मांतर आलं आणि ज्ञानांतरही एकाच परिवारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते स्त्री जीवनामध्ये पाहायला भेटतं आणि पुरुष जीवनामध्ये पाहायला भेटतं. अगोदर स्त्री जीवनातलं कर्मांतर, ज्ञानांतर आणि धर्मांतर बघा. एकाच परिवारातल्या दोन सुना आणि एक सासू आहे. जसं तुकोबराय म्हणतात कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. तर त्यामध्ये सुना दोन आहेत. एकीचं नाव आहे माता द्रौपदी, दुसरीचं नाव आहे माता सुभद्रा आणि तिसरी आहे सासू ती माता कुंती. त्या कुंती मातेने केलेलं ते ज्ञानांतर आहे, सुभद्रेने केलेलं ते धर्मांतर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, धर्मांतर शब्दाचा अर्थ आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणं असा या ठिकाणी धर्मांतर शब्दाचा अर्थ नव्हे. आणि द्रौपदीने केलेलं आहे ती कर्मांतर आहे. प्रत्येक कृती परमात्म्याला समर्पित केली. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधते. एक चिंदी बांधली त्याचा परिणाम आहे का कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी कृष्णा धावरे. हरी तो आमोसा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे कृष्णा धावरे कृष्णा धावरे. आपल्याला सर्वाला कल्पना आहे, थोडक्यात प्रसंग फक्त आठवून घेतो बघा. त्या महाभारती युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या रण मैदानावरती पितामह भीष्म आहे. कुणाच्या बाजूने, त्या दुर्योधनाच्या बाजूने. आणि पांडवाच्या बाजूने भगवान परमात्मा आहेत. ध्वजस्तंभावरी वानुडतो मृत्युमंत शंकरू शारथी शारुंधरू अर्जुनेशी. अर्जुनाची घोडे धुतले अनंते संकटे बहुते निवर्तिली. अर्जुनावरती निश्चित प्रेम परमात्म्याने केले. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत निरुपम कैशी पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हा कोपी की निवांत जाय ऋषी की बुझावत जाय नवल पिशी लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनावर अत्यंत प्रेम परमात्म्याने केलं. जितकं प्रेम सनकादिकावर केलं नाही, माता लक्ष्मीवर केलं नाही, गरुडावर केलं नाही. आणि काय जेन सांगे पित्या वसुदेवासी, जेन सांगे माता देवकीची, जेन सांगे बंधू बळीभद्रासी, ते कोई अर्जुनाशी बोलत असे. इतकं प्रेम भगवान परमात्म्याने या भक्तराज अर्जुनावरती केलं. आधीची विवेकाची कोठी वरी प्रतिपादित श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज कीर्ती परिशुद्ध असे. तिथे वक्ताही श्रेष्ठ आहे कारण जगजेठी, श्रोता श्रेष्ठ आहे भक्तराज कीर्ती आणि विषय श्रेष्ठ आहे विवेकाची कोठी. अशी भारतीयाचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले. आता त्या रणसंग्राम चालू असताना 100 कौरवातले बरीच जण गेली आणि पांडवातला कोणीच नाही. मग अशा वेळेला तो दुर्योधन पितामह भीष्माला बोलला, हा बरोबर आहेत म्हटले, तुम्ही शरीराने तेवढे आमच्या बाजूने आहात आणि मनाने कोणाच्या बाजूने आहात? पांडवाच्या बाजूने. कारण 100 कौरवातला एकही राहील की नाही याची शाश्वती नाही आणि 5 पांडवातला एकही गेला नाही. याचा अर्थ तुम्ही शरीराने तेवढे आमच्या बाजूने आहेत, मनाने त्यांच्याच बाजूने आहात. पितामह भीष्माला हे बोलणं लागलं आणि पितामह भीष्माने प्रतिज्ञाच केली, उद्या सूर्यास्त होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेल. आणि ज्यावेळी पितामहाने प्रतिज्ञा केली सगळे म्हणायला लागले आता चिंता नाही, कारण पितामहाची म्हणजे त्यांचं नावच पूर्वीचं देवव्रत.
पण त्यांचं नाव भीष्माचार्य का पडलं? कारण भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्माचार्य नाव पडलं. ना भूतो ना भविष्यती, गतकालात कोणी केली नाही, सध्य काळात कोणी करत नाही, भविष्य काळात करणं शक्य नाही. अशी प्रतिज्ञा केली का बाल ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा केली. आजन्म ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा कोण करतो? ती पितामह भीष्मानी केली. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं नाव भीष्माचार्य पडलं. पूर्वीचं नाव देवव्रत आहे. त्यांची प्रतिज्ञा आहे आता उद्या आपले शत्रू राहणार नाही असं कौरव पक्षात वाटलं. सगळे आनंदी झाले. रात्री निर्धास्त ती झोपलेली आहे. इकडे पांडव पक्षामध्ये सगळी झोपलेली आहे. पण आता माझे पांडव उद्या राहणार नाही. हा द्वारकेचा राणा पांडवा घरी, राणा द्वारकेचा पण घरी पांडवाच्या. ही भक्तीचा महिमा आहे. आणि मग तो भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आले. अर्जुन झोपलेला आहे. अर्जुनाला देवाने उठवलं. कारण ज्याच्या गांडीव धनुष्याच्या भरवशावरती हे युद्ध पांडव लढतायत तो जर झोपताय. उठवलं. म्हटले का रे तुला काही कळालं की नाही? म्हणले काय? म्हणले पितामाने केलेली प्रतिज्ञा. म्हटले सगळ्याच्या अगोदर मलाच कळालं. म्हटले मग तू झोपतोस कसा? म्हटले तू जागी आहे ना देवा, मग मी आता झोपतो. घालून आभार राहिलो निवांत. अर्जुन झोपला. देवाला वाटलं जाऊ दे तिला विचारू आता, जिच्या कपाळाचं उद्या कुंकू राहणार नाही. कोणती? द्रौपदी, पांचाली, जिचे 5 भ्राता यांना मारण्याची प्रतिज्ञा केलेली पितामह भीष्माने. द्रौपदीकडे गेल्याच्या नंतर द्रौपदी निर्धास्त आहे. शेवटी परमात्म्याने तिला विचारलं का ग तुला काही कळालं का? म्हटले कळालं. काय? पितामाने केलेली प्रतिज्ञा. मग तुला काही चिंता नाही? ती म्हटली देवा तारीची तारी अथवा मारी, जवळी अथवा दुरी धरी, करतील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपल्या करुडीची साई करी ओ आई मजवरी. देवा करता हरता तूच आहे, काय करायचं तू बघ. मग देवाने सांगितले बघ तयार व्हा आपल्याला जायचं आहे. कुठे? हे सुद्धा द्रौपदीने विचारलं नाही. याला म्हणतात कर्मांतर. कसं देवा तुम्ही म्हणाल तसं. कुठलं आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचंच नाही. पूर्ण समर्पण. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवाता करावे दास सकळ, त्या अहम वाचाची तांग देऊन या शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. द्रौपदी मातेने पूर्ण समर्पण केलं. परमात्मा तिकडे धावत गेले. ती भानामती दुर्योधनाची पत्नी सगळं ऑप्शन करण्याकरता पितामाचा आशीर्वाद घेण्याकरता चालली होती. आता चतुरातो शिरोमणी. रात्रीच आपण ऐकलं डॉक्टर बाबाचं चिंतन, चतुरातो शिरोमणी. चतुर असणारा परमात्मा तिथे गेला आणि त्या भानामतीला म्हटले परमात्मा का पितामह आपले का लोकांचे? म्हटले आपलेच. मग आता विजा कडकडतायत, पाऊस येण्याचा मुसळधार पाऊस येईल, काळोख अंधार आहे, अमावस्येची काळी रात्र आहे आणि एवढ्या भर रात्रीत तू निघाली, पुन्हा कधी जाता येणार नाही का? नाही म्हटले पितामाने आज बोलवलं. म्हटले बोलवलं बरोबर आहे, पण आजच गेलं पाहिजे असं काही तारीख डिक्लेअर झालेली आहे का? म्हटले तसं काही नाही. मग उद्या गेलं तर? म्हणले चालेल. म्हणले मग जा घरी. ती गेली ना घरी. परमात्मा पटवायला असल्याच्या नंतर कोणाला पटणार नाही. आपले मारुती बाबा म्हणत असतात तिला पटवलं आणि इकडे द्रौपदीला नटवलं. तिला पटवून कटवलं, द्रौपदीला नटवलं. भावा एकासाठी खांदावा आहे आपुल्या. माता द्रौपदीला खांद्यावरती घेऊन भगवान परमात्मा पितामाच्या कुटीसमोर आले. पितामह काय आपल्या भारतीयाचं वैभव खरं हे आहे. त्यातली त्यात विशेषत्वाने आपली महाराष्ट्रीयन मंडळी. आपण काय असेल ते असेल, पण आपण पहिले वारकरी मग नंतर धारकरी. वारकरी मग जे काय पुढे काय असेल ते असेल, पण पहिले वारकरी. पितामह योद्धे जरी होते तरी वारकरी योद्धे होते. त्यामुळे वारकरी योद्धा असल्यामुळे वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठ आणि सकाळचं निधी द्यासन म्हणजे काकड आरती. पितामह उठले. एका हातात रामटाळ आहे, एका हातात विना आहे, एका हातात विण्याची तार छेडली, हातात रामटाळ आहे. पितामहाचा काकड आरती चालू आहे. रूप पाहता लोचन सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल ये गा विठाबाई माझे पंढरीचे आई, विमाने भागा तुझ्या चरणीच्या गंगा, उच नीच काही नेने भगवंत, इष्ट भाव भक्ती देखो दिया, पुण्यवंत भावे पिता जनाती नावे, सुंदर सिधान उभे विठेवरी, करकटावरी ठेवो निया, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, उठा जागे वाले आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा अवतार
राशी तो हा मुभावी देवरी शंख चक्र गदा पद्म सहित 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 शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला देवा आदिदेव बळला समाधान बाबा वाटे माई गातो वासुदेव मी ऐका सिद्धी ठाई ठेवोनी भावे का डोळे झाकोन रात करू नका काळ करीत बैसला ते लेखा राम राम स्मरा राम राम मी आंधा निज निराकार पंथे वृत्ती हे युवृत्ती साधी जन नदी ते मी माझे हरपले ठाई दे आदर्श येथे झाले काही दृश्य जे होते सुखी मी निज लोकातून सारोनी जगदोगी जगदोगी जागदाग बोलते जागदाग बोलते पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन 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 पाहिला 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 आवडे परब्रह्म आवडे देवा मने मन राणी वाघर केले मने मन राणी वाघर केले काय करतोय सावणे गोरी काय करत मनते डोळ्याची पापले लावलेली आहे एका हातामध्ये रामटाळ आहे एका हातामध्ये विणा आहे आणि पितामाची बहिरेवी चालू आहे सदा सुहागन राग म्हणतो आपण सावळे परब्रह्म आवडे देवा मने मन राणी वाघर केले मने मन राणी वाघर केले काय करू सावळे गोरी आणि ते सावळ परब्रह्म द्रौपदीला घेऊन बाहेर आलं पितामाला कल्पना द्रौपदीला सांगितलं बघ मध्ये जायचं पितामाचं दर्शन घ्यायचं हाताचा कंकणाचा आवाज करायचा काहीही बोलायचं नाही विचारलंच कोणी आणलं तर सांगायचं माझ्या नौकराने आणलं द्रौपदी घरी आतमध्ये गेली पितामाचं दर्शन घेतलं पितामाला मनात वाटलं तीच आली कोण दुर्योधनाची पत्नी भाणामध्ये पण परमात्म्याने तिला पटवून कटवलं हे माहितीच नाही इकडे हे नटवलं कुठे देवाला कुठे माहिती पितामाला कुठे माहिती आणि पितामाने डोळे मिटलेले भरभरून आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव मग द्रौपदीने विचारलं पितामा का हो हा आशीर्वाद या जन्माचा पुढील जन्माचा पितामाचे रामटाळे पडल्यात विना तर पडायची वेळ आली खाडकन डोळे पडले म्हटले द्रौपदी तू म्हटले हो मी कोणी येणार होती दुसरी नाही म्हटले तुला आणलं कोणी म्हटले माझ्या नौकराने कुठे आहे तुझा नौकर आता हा पहिलाच काळा आपले मारुती बाबा म्हणत असतात हा पहिलाच काळा काळी अमावस्याची काळी रात्र काळ्या नांगडीच्या काळ्या ढेकळात हा काळा काळी घोंगडी पांघरून काळ्या दगडात हा काळा बसला दिसेल कसा दिसेस ना कुठे आहे तेवढ्यामध्ये वीज कडाडली काहीतरी बुजगावण्यासारखं दिसलं तिकडे धावले परमात्म्याच्या अंगावरची ती घोंगडी काढली मग तुझी येणी धडी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे कमल नयन हसे कमल नयन हसे वदन हसे हालकारे कृपा डोलकारे हालकारे कृपा
दिवे तेज भडकती रत्नकिर फाकती प्रभाव. आणि ते लख दिसल्याच्या नंतर द्रौपदीने पुन्हा विचारलं, सांगा ना देवा, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? पितामहाला विचारते. पितामह म्हणतात, अगं वेडी, काय आशीर्वादच घेऊन बसले? हा बघ. म्हटले ते नाही, मी त्याला बघितलेलं, त्याच्या सोबतच आले. तुम्ही सांगा आशीर्वाद या जन्माचा का पुढील जन्माचा? अगं म्हटली वेडी, भगवंत कसे बसलेत, कृष्ण परमात्मा कसे बसले ते तर बघ. तिने सांगितलं, मला दिसतायत ना पितामह, कोड्यात उत्तर देऊ नका, काय स्पष्ट बोला बघू. परमात्मा कसे बसले होते, आपण शौचाला बसतो तसे बसले होते, काय दाखला. आणि द्रौपदीच्या 2 चपला हातात घेऊन बसले होते, पादत राहिले. पितामाच्या डोळ्याला गळगळ अश्रूच्या धारा लागतात. पितामह म्हणतात, द्रौपदी ऐक, जीवनभर या कन्हैयाची गोपालाची मी प्रार्थना केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशी मत हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण संत निकले. जब कंठ प्राण आए, जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए, यम तरस ना दिखाए, जब प्राण संत निकले. आणि प्रार्थना आहे माझी, म्हणजे हक्कने गाजवत देवा तुमच्यावर. एक भक्त की है अर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण संत निकले. जीवनभर प्रार्थना करतो, क्वचित कधीतरी स्वप्नात माझ्या आला असेल, पण तुझ्यासारखा हक्क मला नाही गाजवतात. आणि जो परमात्मा तुझ्या पायातल्या चपलाला चिखल लागू नये याची काळजी घेतो, तू तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राची कपाळाच्या कुंकवाची काळजी घेणार नाही का? अगं माझ्यासारखे हजारो भीष्माचारी येतील आणि जातील, जाखो राखे साई मार न सके कोई, चितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. हे काय केलं म्हणून कर्मांतर केलं द्रौपदी मातेनं, आपली प्रत्येक कृती भगवान परमात्म्याला समर्पित केली, त्याचा परिणाम आहे. आणि धर्मांतर अर्थात प्रत्येक भावना समर्पित केली, ती भगवंताचीच भगिनी सुभद्रा. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, अपरू नवा अर्जुन म्हणतात ज्ञानोबराजाला. अर्जुनाचा पुत्र सुभद्रा, आणि अर्जुनाला झालेला पुत्र आहे तो आहे 5 मिनिटं चालेल, अभिमन्यू आहे. त्या अभिमन्यूला 8 महाराजांनी एकत्र येऊन मारला. अभिमन्यू गेला, त्या सुभद्रेला माहिती नाही, पण ही वार्ता द्यायची कोणी, निरूप सांगायचं कोणी, कोणाचंच धाडस होईना. बघा, एखाद्या घटना गावामध्ये होती, सगळं गाव रडत असतं, स्मशानभूमीपर्यंत जातात, पण ते आईला खबर नसते आपलाच मुलगा गेलेला. सगळ्याला भीती वाटते की कदाचित गेली तर काय करायचं, कारण मुलगा तर गेलेलाच आहे. सुभद्रेला सांगायला कोणीच जाईना, धर्म नाही, 4 पांडव नाही, तिचा पती अर्जुन नाही, कुंतीही नाही, द्रौपदी नाही. शेवटी कृष्णावर जबाबदारी आली. गोपाल कृष्ण परमात्मा गेले आणि तिला सांगायला लागले. द्रौपदी म्हटले, काय आपला सुभद्रे, आपल्या अभिमन्यूने फार पराक्रम केला. म्हटले, देवा करणारच ना, अर्जुनाचा मुलगा आहे, तुमचा भाचा आहे, आणि माझं स्तनपान त्याला केले नाही. म्हटले, पण खूपच केला तो, खूपच दूर गेला. म्हटलं, कुठेही जाऊ द्या, मला भेटल्याशिवाय तो काही जाणार नाही. तो येणार, तो येईल म्हणूनच मी जागी आहे. ही कळूनच घेत नाही, समजूनच घेत नाही, वेळही राहिला नाही. देव शेवट कंटाळले. देवाने सांगितलं, का आपला अभिमन्यू मेला. आपला अभिमन्यू मेला म्हटल्याच्या नंतर ती सुभद्रा तटस्थ झाली. 1 नाही 2 नाही, तिची पापणी पडेना, त्राटक लागलं. आणि मग बराच वेळ झाल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा डोळ्यावर हात करायला लागले. अगं तुला सांगितलं ना आपला अभिमन्यू मेला, तरी ती बोलत नाही. शेवटी सुभद्रेला हलवलं लागला, आपला अभिमन्यू मेला मेला मेला. ती म्हटली, देवा पहिल्या शब्दात ऐकलं ना, किती वेळेला सांगता मेला म्हणून. म्हटले, मग तू रडत नाहीस, रड रड रड. म्हटले, अंतकर मोकळ होईल नाही तर वेळ लागेल तुला, रड. पुत्र वियोगाचं दुःख भयंकर असतं, तू अंतकर मोकळ कर, रड सुभद्रे. ती म्हटली, देवा माझा अभिमन्यू जावं ही कोणाची इच्छा होती? वृक्षाचे पण हाली ज्याची सत्ता, माझा अभिमन्यू जावा ही कोणाची इच्छा आहे? तुझी आहे.
कारण जाको राखी साह्या मारणं सके कोण. तुझ्या मनात जर असतं तर माझा अभिमन्यू गेला नसता, आणि तुझ्या मनात नसेल तर माझा अभिमन्यू राहणार नाही. मग तुझी इच्छा पूर्ण झाली, माझ्या परमात्म्याची, माझ्या आराध्याची, माझ्या भगवंताची इच्छा पूर्ण झाली, म्हणून मी हसले तर लोक मला हसेल. म्हणजे अशी कशी आई वेडी आहे, पुत्र गेला आणि ती हसते. आणि जर मी रडली तर लोक म्हणतील अशी कशी भक्त आहे, कारण देवाची इच्छेची इच्छा मिळवत नाही. म्हणजे मी हसली तरी लोक हसणार आहेत आणि रडली तरी मी हसणार आहेत, म्हणून मी हसतही नाही आणि रडतही नाही, अशी सुभद्रा बोलते. हे तिचं धर्मांतर भावनेचं समर्पण आहे. आणि कुंती माता म्हणते देवा द्यायचंच असेल तर माझ्या जीवनात दुःखच दे, याच्या अतिरिक्त दुसरं काही नको. कारण जगाच्या कल्पनेत दुःख काय असेल, सुख काय असेल, पण माझ्या कल्पनात आहे देव अंतर्न दुःख आहे आणि देव जवळ राहणं सुख आहे. आमच्या पांडवाच्या जीवनामध्ये संकट होते तोपर्यंत तू आमच्या जवळ आहे, राणा तू द्वारकेचं पण आमच्या घरी आहे. आणि आता सुखाचे दिवस आले, तू निघून चालला, याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने हे सुख असेल, पण माझ्या दृष्टीने ते दुःख आहे. आणि तू जवळीने हे सुख आहे, कारण आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख हे तत्वाचं किंवा त्याला काय म्हणतात ज्ञानांतर एक प्रकारचं कुंती मातेच आहे. आणि तुकोबरा ते म्हणतात केले कर्मांतर बोंब बारिले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. पितराचं जे ओझ माझ्या मस्तकातून ते भार उतरला, कारण मी भार घेतलाच नाही. घालून या भार राहिलो निवांत निरविले संती विठोबाची. काय पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटेचे धनुर्धारा. पुढच्याचं ओझ आपल्या माथ्यावर घेणं म्हणजे तो भार घेणं आहे, आणि ज्याचं होतं त्याच्या माती घालणं म्हणजे भारातून मुक्त होणं आहे. मग प्रकृतीचं कर्म प्रकृतीच्या माथी मारायचं आणि आपण स्वतः अकर्ता अभोक्ता राहायचं. हे मदती तव झाले पण म्या नाही केले, आईशी जेने जाणी तले तो सुटला गा. अशा पद्धतीने तुकोबराय हे कर्मांतर करतात, धर्मांतर करतात, ज्ञानांतर करतात, पितराच्या ऋणातून मुक्त होतात. मला वाटतं हा दिव्य संदेश आपणही घ्यावा. कोंडाळकर परिवाराच्या निमित्ताने आपल्याला तो लाभलेला आहे. आपणही घेऊन आपणही आपल्या पितराच्या ऋणातून उतराई व्हावं अशी, आणि ती होण्याची संधी, होण्याचं उचित मार्गदर्शन तो ज्ञानरूपी विवेकरूपी प्रकाश तुकोबराने आपल्या बुद्धीमध्ये द्यावा अशी तुकोबराच्या चरणी प्रार्थना करू. आणि आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. वेळ थोडासा अधिक झालेला आहे, त्यामुळे सर्व श्रोत्याची क्षमा मागतो. सगळ्यांनी एकदा वर हात करा आणि आपण दोन्ही तिन्ही भजन एकदाच घेऊ. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने बोला. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरला श्रीफळ श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गजरूज महाराज की जय. कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यदत्र संष्टोम किंचित तद्गुरुर् मे नाही, यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरुर् नाही. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने नैमित्तिक कीर्तन आहे. पिंड पदावरी दिला आपुले करी हा एक प्रकारचं द्वितीय पुण्यस्मरण. वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त पारायण आपले दीपक महाराज भागोजी कोंडाळकर परिवाराने पितृऋणातून उतराई होण्याकरता मागचं वर्ष आणि हे द्वितीय वर्ष एक दिवशी असणारा कोंडाळकर परिवाराशी आपला सर्वांचा, कोणाचा रक्ताचा असेल, कोणाचा प्रेमाचा असेल, रक्ताच्या आणि प्रेमाच्या ऋणानुबंधातील सर्व ज्येष्ठ नागरिक, आपल्या माता भगिनी, सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी आणि विशेषत्वाने वारकरी संप्रदायातली असणारी गुणजन वर्ग, आपण सर्वजण एकत्र येऊन पितृऋणातून उतराई होण्याकरता हा एक दिवसीय सोहळा केलेला आहे. तर महाराजांच्या अंतःकरणामध्ये आमचे महेश महाराज, त्यांचे बंधुवर्य आणि सर्वच परिवाराच्या अंतःकरणामध्ये हा जो दिव्य पितृऋणातून उतराई होण्याकरता केलेला शुभ संकल्प त्यांनी मागच्याही वर्षी याही वर्षी तर हाच आदर्श आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येवो. आणि पितृऋणातून उतराई होण्याकरता भौतिक कृती तर आपण करतो, पण अंतःकरणाचं सुद्धा तसं पद्धतीचं परिवर्तन होण्याकरता नेमका कोणत्या पद्धतीचे विचार, कोणत्या पद्धतीची भावना, कोणत्या पद्धतीची कृती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे याचा उचित मार्गदर्शन करणारा हा जगद्गुरु तुकोबरायाचा प्रासंगिक अभंग घेऊन
कारण ज्याची गावी केला वास त्याची नसावी उदास. ज्या नियमाला अनुसरून होती सेवा त्या प्रसंगाला अनुसरणारा अभंग घेऊन काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली शब्द सुमन आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करू. आपण चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. एकदा आणखी एकदा वर हात करता सर्वांनी. हरी हरी तुकाराम 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 हरी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.